नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 ची तुम्ही जर तयारी करत असाल, शिक्षक मित्र असू द्यात किंवा विद्यार्थी मित्र असू द्या, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शॉर्ट व्हिडिओ, अगदी 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण जे मुद्दे मी तुम्हाला सांगणार ते फार महत्त्वाचे आहेत. आता मला सांगा, आपल्यापैकी असे कोणी शिक्षक आहेत का, जे ऑलरेडी आता सुट्टीवर आहेत, पण त्यांना काही सर्व्हिस जॉब लागलेला आहे जनगणनेचा, किंवा काही शिक्षक असे आहेत की सर मला जॉब नाही, मला पूर्ण वेळ खाली आहे. सो अशा शिक्षकांसाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा, अजूनही तुम्ही टीईटीला सुरुवात नसेल केली, अजूनही तुम्हाला समजत नाही की कुठून सुरुवात करावी, अजूनही कळत नाही की टीईटीचा अभ्यास करायला कोणती पुस्तकं वापरावी, कोणता टॉपिक वाचावा, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल. त्यात मी वन बाय वन तुम्हाला एक पॉईंट सांगतो. बघा, आता लक्षात ठेवा, राहिलेले दिवस तुमच्याकडे जे आहेत ना, हे 40 डेज आहे. ह्या 40 दिवसामध्ये तुम्हाला जर तयारी करायची असेल तर मार्क्स किती हवे, तर डेलीचा विचार करायचा. मला 2-3 मार्क्स डेली मिळाले पाहिजे. 3 मार्क जरी डेली मला मिळाले तर 120 मार्कांची माझी तयारी होणार आहे. पण मला 3 मार्क जर हवे असेल, 3 मार्काचा अभ्यास मला कसा करायचा, कुठून करायचा, कोण करून देईल मला, कोणते पुस्तक वाचू, कुठून माहिती घेऊ, हे मात्र प्रश्न अनुत्तरित असेल तर लक्षात घ्या की दररोज किती मार्क्सचा, 3 मार्क्सचा, तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करावा लागेल. आता एक्झाम ओरिएंटेड शब्द जर आम्ही खूप वेळा ऐकलाय, सर सांगा हे कसं, एक्झाम ओरिएंटेड म्हणजे काय? आम्ही एवढे शिक्षक आहे, आम्हाला पण माहिती, पण कसं आता आता काय करायचं सर, आम्हाला भीती वाटते, आता राहिलेल्या दिवसात होईल का, की जाऊ दे सर, होईल ते होईल, जसं जसं. नाही नाही, प्रयत्न आपल्या हातात आहे. आपलं हरण्यासारखं आपल्याला काही हायच नाही. आता आहे का काही आपलं नुकसान होईल, हरेल आपण, असं काही नाहीच आहे. सो प्रयत्न करायला काय हरकत आहे. राहिलेल्या 40 दिवसामध्ये जर डेडिकेटली अभ्यास तुम्ही केला तर कदाचित एक्झाम तुमची क्रॅक करू शकता तुम्ही. परत गरज नाही पडणार अभ्यास करायची, नाही तर परत पुढच्या एक्झामला परत तयारी करा, परत तेच 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 करत बसावं लागेल तुम्हाला. एका विषयाला तुम्ही 20 तास जरी दिला ना वेळ, तर 20 तासामध्ये तो विषय, मी याच्या अगोदर शब्द वाचला एक्झाम ओरिएंटेड, 20 तास वेळ द्या, टू द पॉइंट अभ्यास करा, तुमचा 20 तासात एक विषय 100% संपतो. आणि कन्सेप्ट बेसिकच्या मागे आता लागू नका, डोकं पण खाऊ नका. कन्सेप्ट नाही होणार आता, बेसिकच्या मागे लागू नका आता, टू द पॉइंट. आता टू द पॉइंट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. बघा, अभ्यासाचं नियोजन कसं करावं, तर रिव्हर्स इंजिनिअरिंग. बघा, पीवायक्यू तुम्ही बघितले असेल, त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक, पीवायक्यू नुसार इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही बाजूला करतात, बरोबर की नाही. त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शकाचा रोल खूप महत्वाचा, तो तुम्ही निवडता. ह्या 3 गोष्टी सुरुवातीला केल्या आणि मग तुम्हाला कळलं की सपोज मी मराठी विषय घेतला आणि या मराठी विषयामध्ये ना मला कळलं की महत्वाचे टॉपिक कोणते, मला कळलं की मला 12 टॉपिक महत्वाचे. यामध्ये 12 टॉपिकचा अभ्यास एक्झाम ओरिएंटेड करायचा आहे. सपोज मी तुम्हाला म्हटलं की अभ्यास करताना मी प्रयोग ह्या चॅप्टरचा अभ्यास करतोय, मग अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी सर लेक्चर बॅच लावली आहे, ह्या कमी कालोची टू द पॉइंट बॅच लावली, बॅच मधून मला शिकवायला मिळालं. शिकल्यानंतर मी टेस्ट सिरीज सोडवले, 10 प्रश्न सोडवल्यानंतर माझे 8 प्रश्न बरोबर येत आहे, तर माझा अभ्यास खूप चांगला चाललाय. टू द पॉइंट करतोय. बघा, मी बेसिक करलो का, मराठी उगम कुठे झाला, मराठीचं वाक्प्रचार, म्हणी, समास काय काय असतं हे नाही. टू द पॉइंट, डायरेक्ट टॉपिक घेतला, टॉपिकचा अभ्यास करा. प्रश्न कसा येतोय, असा येतोय का, चला तसा अभ्यास करत मला. टू द पॉइंट, रिव्हर्स इंजिनिअरिंग, डायरेक्ट प्रश्नाकडे गेलो तिथून मागे आलो, मग असा अभ्यास करतो आपल्याला. हा राहिलेल्या 40 दिवसात जर अभ्यास केला तर शक्य आहे. मग प्रश्न करतो, सर होऊ शकतो का असा अभ्यास, सर्व एकाच ठिकाणी टू द पॉइंट मिळेल का? हमखास मिळेल. तुमच्यासाठीच इग्नाइट अकॅडमी काम करते, तुमच्यासाठीच फास्ट ट्रॅक बॅच घेऊन आलोय. या बॅच मध्ये डोकं लावणारे विद्यार्थी चालणार नाही, टू द पॉइंट अभ्यास करणारे विद्यार्थी, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणारे विद्यार्थी. बेसिक कन्सेप्ट आम्ही शिकवणार नाही. आमच्या फॅकल्टी शिकवू शकतात, पण राहिल्या 40 दिवसासाठी जी बॅच, ह्या बॅचमध्ये शक्य नाही. अशी मागणी जर तुम्ही करत असाल, तुमच्यासाठी बॅच नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला पण रिवाइज करत असतो त्यांना पण ही बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना 40 दिवसात चांगला प्रयत्न करून ही एक्झाम क्रॅकच करायची सर, त्यांच्यासाठी ही बॅच आहे, बेसिकच्या नाही आहे. सो ही बॅच त्याच विद्यार्थ्यांनी जॉईन करावी. आणि जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑडिओ ऑफ आहे. बॅच 15 मे पासून चालू होते, 21 जून पर्यंत व्हॅलिडी. 21 जूनला तुमची परीक्षा आहे. 5,000 प्लस रिझल्ट देणारी टीमच तुम्हाला शिकवते, ज्यांचा अनुभव फार तगडा आहे या क्षेत्रामध्ये. युट्यूबवर तुम्ही लेक्चर बघू शकता, त्यांच्या कमेंट पण वाचा. काही मी ते युट्यूबचे लेक्चर बघूनच एक्झाम क्रॅक केली आहे. सो मला सांगा, काही विद्यार्थ्यांनी युट्यूबचे लेक्चर बघितले, 70 प्लस 75 प्लस मिळाले, थोड्याहून राहिले. आता ह्याच विद्यार्थ्यांनी जर ही बॅच जॉईन केली तर मी सांगतो तुम्हाला 90 प्लस मार्क तुम्हाला मिळणार आहे. हा कॉन्फिडन्स कशावरून बोलतो मी, कारण टीम तशी आहे, टीमचा अभ्यास तसा आहे. टीमचा मागच्या काही वर्षात 5,000 प्लस विद्यार्थ्यांचं निवड त्यांनी टीईटी मध्ये केली. सो ह्या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळंच मिळणार. बघा, 350 प्लस टेस्ट सिरीज आहे, नोट्स उपलब्ध आहेत, तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, नंतर प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, महारिव्हिजन, हे सगळं तुम्हाला इथे अवेलेबल आहे.
काळजी करू नका. यासाठी काय करा, तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ₹2 बॅच आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. पुस्तक सगळे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे पुस्तक सगळ्यांकडेच असावं असं पुस्तक आहे. PYQचं पुस्तक आहे. आणि हे सगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर ऍप लगेच डाउनलोड करा. किंतु परंतु का जर तर करत बसू नका. वेळ आपल्या हातात नाहीये. आज नाही घेतलं तर 39 उद्या नाही घेतलं तर 38 दिवस कमी होत चाललंय. तुमचा अभ्यास वाढतच नाही अजून. तो त्यासाठी लगेच बॅच जॉईन करा. फार कमी फी, ₹799 बॅच आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. काही अडचण असते या नंबरला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पण लगेच शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.